सुलतान मला तत्वज्ञ महाराणी म्हणायचा आणि ब्रिटिश 18व्या शतकातली सर्वोत्कृष्ट महिला प्रशासक म्हणायची. मी 29 वर्ष राज्यकारभार केला. 29 वर्ष रयतेला पोटच्या लेकरासारखं सांभाळलं. रयतेला पोटच्या लेकरासारखं सांभाळलं. भद्राय राज्यातही लोक कल्याणकारी मुद्रा मी उठवली. आणि राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी असतं. राज्य हे रयतेच्याच कल्याणासाठी असतं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जपत अवघ 29 वर्ष राज्यकारभार केला. 29 वर्ष माझं राज्य नाही. थोरले सुभेदार भल्लाला होत्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर स्थापलेलं हे राज्य. एक छोटासा तुकडा इंदोर, पण माझी सरकार केवळ इंदूर पुरतीच नव्हती. अवघ्या देशावर चालायची माझी आध्यात्मिक आणि नैतिक सत्ता. माळव्याची महाराणी म्हणून माळव्यापुरतीच माझी कामे सीमित नव्हती. आज देशात एकही पुरातन मंदिर नाही की ज्याचा मी जीर्णोद्धार केला नाही. मी मशिदी बांधल्या, नदीवर घाट बांधले, किती रस्ते बांधले, किती दुरुस्त केले याची गणतीही नाही. आणि 5 टाक्यासाठी किती विहिरी बांधल्या हे मला आठवतही नाही. मी नेहमी सांगायचे अन्नछत्र बांधा, धर्मशाळा बांधा आणि नदीवर घाट बांधा. अन्नछत्र माणसाची खूप भागवता. आमच्या राज्यात कुणीही उपाशी राहायला नाही पाहिजे हा आमचा शिरस्ता होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी यासाठी राज्य स्थापन केलं होतं. आणि धर्मशाळेमध्ये प्रवाशांच्या राहायची सोय होती. आणि प्रवासी वाढले की व्यापार वाढतो. आणि घाट म्हणाल तर नदी आपली माळ, तिला सांभाळावी, तिला दिशा द्यावी आणि मग ती माणसाच्या आयुष्याला आकार देते. हे सगळं करताना रयतेच्या कल्याणाचाच विचार होता. इंदोरला, महाबळेश्वरला आम्ही उद्यमी नगर म्हणून भरभराटीच आणलं. रयतेला सूट मिळेल असे सगळे कायदे केले. यात्रेकरूंना लुटणाऱ्यांना यात्रेकरूचं संरक्षण करायला लावलं. त्यांच्या पोटा पाण्याला दिलं. आमचं जरी नुसतं नाव निघालं ना तर दुष्ट सज्जन होऊन जा. देशात शासक कुणी असो